फर्स्ट. पहिल्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन सुशील दाखवाल चर्चेमध्ये आहे. 2021-22 खेळ पाहिला तर दोन टीमला खऱ्या अर्थाने याने एक हारती हरवलं होतं. एक होते ट्रॉम्बे 11 आणि दुसरी होती कोठोली 11 विठोली. फक्त 2 चेंडूमध्ये एक आणि तुषार महंते सारखा एक तगडा बॅट्समन त्याच्या समोर. अश्रू मात्र स्पष्ट दिसले जेव्हा 2 बॉल टॉट कमी. याच बॉलर गोलंदाज सुशील दाखवल बॉलिंग मार समोर घातक फलंदाज सचिन रजक. बॉलिंग मार म्हणजे पहिला बॉल सुशील away from the body, connect shot, what a shot, that is a bettering stroke into the ground, large up on the shot, shot on pace न तो पर्यंत चेंडू होता आणि तिथे कम्प्लिटली पेस ओपन केली आणि अट्रॅक्टिव्ह ओव्हर द कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर. what a shot चरण. बदल करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी वेगळं करू, चेंज ऑफ द पेस आणि तिथेच मात्र तर कडक स्ट्रोक गॅप शोधली. इनफिल्ड चीट करताना दहिनीच्या आतमध्ये आहेत शॉट एक्स्ट्रा वर, त्याच्या वरून मात्र सुंदर फलंदाजी मात्र साजर करताना पहिल्या स्ट्रोकने दमदार सुरुवात. इच्छापूर्ती वाशेगाव बिनगडी बाद 4 धावा. येस आणि गोवा जे माहिती मिळते विघ्नेश कडून का जे गोव्यामध्ये स्पर्धा म्हणजे त्या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाज लागले 3-4 वर्षांमध्ये. मग तो आगरी कोळी प्रेमी असो, नदी मुळी प्रेमी असो आणि गोव्याची स्पर्धा आणि हे मैदान तर त्याचं एकदम घरचं मैदान, प्रेमाचं मैदान. ही खेळपट्टी खूप लाडाची आहे सुशीलसाठी. या खेळपट्टीवर त्याने कित्येक तास सराव केले, तासन तास. त्यासाठी खेळपट्टी त्याला मात्र दगा देईल यासाठी प्रश्न. बिग क्वेश्चन टू द ऑल द स्पेक्टेटर माइंड. पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ. बॅकफूट वर जाताना गॅप मात्र शोधवताना डायरेक्टली शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्रक्षण त्याला मात्र भेटू शकला नाही स्ट्रोक आणि तिथेच चेंडूची झाली ही डॉट. वाईट आला चौकाच्या नंतर धावा लागल्या, स्कोर ते 5. अपेक्षा आहे सुशील कडून पलटवार करेल, कंजूशी करेल, विविधता आहे, चेंज ऑफ द बेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा लेग ब्रेक टाकतो ना तो मला अनिल भार्गव मात्रेची आठवण देतो जो MR मध्ये याच कुशलतेने चेंडू 25 वर्षपूर्वी टाकायचा. ग्रेट गुंसुली बॅकफुटर लवली बॉल. एक चेंडू त्याच्या आवडीचे आहेत. या चेंडूवर त्याने जीवापार प्रेम केले आणि जीवापानं प्रेम करतो ना तो चेंडू कधीच मात्र आयुष्यामध्ये कोणत्याच व्यक्तीला दगा देत नाही. तसं सुशीलला मात्र दगा नेले. लवली चेंज ऑफ द बेस अँड लेग ब्रेक. स्लोवन पुन्हा एकदा चेंडू डॉट. 3 चेंडूची समाप्ती. 5 वर एकी गडी बाद नाही. इच्छापूर्ती वाशेगाव. टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं जुगाव सुयोच्च न्यायाने खेळणारी टीम. बॅकफुट वर गेला, खराब स्ट्रोक मी म्हणणार नाही, खराब चेंडू आणि त्याला दिशा देताना चेंडूला पाठवलं सरळ सीमेरेषेवर. चरण रीड करतो बॉलरला डेफिनेटली बॅट्समॅन आणि त्याला हवी होतो. नजारा होता स्वेरलेक. हो हम किसी से कम नाही असं सांगणारा चेंडू टाकला. खूप गोंधळ उडाला चेंडू परंतु लेग बायचा इशारा करताना धाव पूर्ण केली. ही धाव मात्र एक्स्ट्रा मध्ये. स्कोर पोहोचला डबल फिग मध्ये 10 बिनगडी बाद 10. जे अपेक्षित होतं सुशील कडून काही एवढ्या मॅन्डेटमध्ये या वातावरणात धाबा देईल असं कधी मग डगमग मध्ये वाटलं नसेल पण धावा आल्या. त्याचं खरं कारण सुसाट इन फॉर्म बॅट्समॅन आहे सचिन म्हणून शक्य झालं. त्याचा कव्हर एक्स्ट्रा कव्हर लाजवाब. त्याने बॅकफुट होता स्पेअर लेग. दॅट इज अ सुंदरता होती. सुंदरता मात्र पाया मिळले 2 चौकांमध्ये. अखरी गेम
बॅकफुटवर जाताना ढकलून दिलं शॉर्ट्स वेळेने जोपर्यंत क्षेत्रक्षण फील करेल अनदर सिंगल आणखी एक सिंगल पहिली ओव्हरची इथे झाली समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ झाले समाप्त 11 एकही गडी बाद नाही 11वर 0 गडी बाद जाऊया ऐकूया पुन्हा एकदा एक या बातामध्ये चांगलं गीत आहे दिली सन्मान आपण करूया मी विनंती करतोय आदरणीय ताई या स्पर्धेच्या सर्व शिल्पकार उमेशजी भगत यांना सन्मानित केलं जातं आपण आलात आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठाला आपली शोभा वाढली जाते त्या अनुषंगानं या स्पर्धेच्या कर्त्या धर्त्या शीतलताई श्रीपद भाऊ यांच्याकडून मात्र दिला जातोय सन्मान उमेश भगतला स्वागतम सुस्वागतम मायेची आणि प्रेमाचं हे वस्त्र त्याचबरोबर सुगंधी तरवळी सोडणार पुष्पगुच्छ देऊन उमेश भगत या सन्मान्य मान्यवरांचं इथं स्वागत केलं होतं त्यांना मी विनंती करतो आमचे कौस्तुभ पाटील यांना का आपला इथं सरसे स्वागत आहे आपलं सन्मान इथं केलं जातं पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो कौस्तुभ पाटील तर आपला शुभ असते हा मान सन्मान देऊन सन्मान करावं एक वरचा खेळ संपला 11 धावा एकी गडी अशी दमदार सुरुवात इच्छापूर्ती वाशिगाव मॅच क्रमांक हा 3रा लीग मध्ये आणि त्याला 2 हात करताना सुख स्मृती जुगाव बिलिंग मार्क पर होते आपलं पहिलं आणि दुसरं टाकणारा टीम कडून ओव्हर हिमांशु पाटील कॅप्टन ऑफ द विकेट यानंतर जशी एक ओव्हर होईल आम्ही पुन्हा एकदा सन्मानित करणार आहोत लेफ्ट ऑफ द विकेट शॉट आपल्या चेंडू दमदार व्हाट अ शॉट व्हाट अ बेहतरीन शॉट फ्रॉम मिसाइल टाइमिंग थ्रू द लॉंग and long up with the lob over the long up that the better shot Chiran इच्छापूर्ती वाशिगाव हिमांशूने जर हॅट्रिक घेतली ना गुलशनजी मोकल यांच्याकडून रोख रुपये 3000 कॅश प्राइज देण्यात येईल थँक्यू सो मच गुलशनजी मोकल ही पारदर्शित मात्र हिमांशूकडे परंतु स्वागत केलं पहिल्या चेंडू अंधार गॅरोने योगेश हिमांशूने जर विकेट घेतली ना दीपक चव्हाण कडून आणखी 1000 चांगला चेंडू ही लेंथ प्रॉपर आहे हा चेंडू योग्य दिशेला या पिचिंगदा चेंडू आणि त्याचे नॅचरल आउटस्विंग घेणार थोडासा मात्र दिलासा देणार चेंडू लाजबा कमबॅक करतोय प्रयत्न केला दोन्ही षटकार आल्यानंतर डॉट चेंडू धावसंख्या आहे त्या ठिकाणी 17वर एकही गडी बाद नाही स्मृती जीव फिल्डिंग करताना ओट टाकताना इथे हिमांशु पाटील पुढे सरसावलं फुटवर्क चांगला वापर लॉंगापून दूरवरून जसे येईल वाईडिस्ट लॉंगअपच्या ठिकाणी सिलेक्शन केली फक्त सिंगल अपेक्षित ती खात्यात मधला जोडली गॅरोने तो पोहोचते सिंगलने वैयक्तिक एक षटकारासहित 8वर चांगला खेळ दमदार खेळ काल 40-45 50च्या आत मात्र बरेचसे संघ ढकलत होते ही खेळपट्टीने जादू केली जसं जसं वातावरण बदल होतं 10-11 वाजल्यानंतर थोडीशी चादर आहे ना ती आच्छादली जाते दवाची आणि तिथेच मला खेळपट्टी एक वेगळे रूप धारण करते नतीजा बॉलर हवी वतन बॅटरवरती कडक बॉल लाजवाब सुपर बॉल हे अपेक्षित आहे हिमांशूकडून खूप अनुभव आहे 30 पालटली परंतु तोच वेगळेपण अजून त्याच्याकडे व्हॅरिएशन आहे मिश्रण आहे बॉलरकडे लाजवाब बॉलिंग षटकार केल्यानंतर हार मानत नाही म्हणून तर नाव मात्र रोशन आहे या गोलंदाजाचं नवी मुंबईमध्ये हिमांशु पाटील कनेक्शन बैठक मारले प्रॉपरली मिड विकेटच्या ठिकाणी थ्रू द सरळ बॉल पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला इन टू द ग्राउंड लाजवाब शॉट चिरन आमचे राकेशजी पाटील वाशीगावचे आहेत त्यांचं आगमन झालं सुख स्मृती चषक 2024 तुम्हाला जय श्री माताजी राकेश पाटील तुमचं सहर्ष स्वागत षटकाराला दमदार सुरुवात 24 वाटा बैठक
उड्डाटेक तमाशात एक बॅकपटवर जाताना स्पॅट करणार आपण ती आजादी दिली नाही. ओची झाली मॅन्डेटरी पॉवरच्या दुसरी समिती 2 मॅन्डेटरी पॉवरचा खेळ इथे समाप्त. 2 ओच्या समाप्तीने इच्छापूर्ती वाशीगाव छोटी जाऊया आणि करूया पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्याचा सन्मान. उपस्थित आहेत नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील. आपल्या संस्थेला सन्मानित करण्याला मी ताईंना विनंती करतो का दीपक पाटील आपण यथोचित ते स्वागत करावं. शीतलताई प्लीज आपण नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपकजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. सचे स्वागत आहे. प्रेमाचं प्रतीक दरवेळी सुगंधी सोडणार पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान इथे दीपक पाटील यांचा केला जातो. सचे स्वागत. त्याचबरोबर रमेशजी मडवी ते फिरकीचे जादूगार आणि या गावचा जावई आहेत हे महत्वाचं आहे. चला जाऊया या गावच्या जावईला करून आहे सन्मान. उपस्थित रमेशजी मडवी टॉणी यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. लेग ब्रेकचा हा जादूगर सातव्या गुरुपथ मध्ये त्याचा तो स्पेल आपल्या भाऊबर जोडली जोडी भरत मडवी असतील यांच्या त्रिकोटीने तर कमाल केले. एक वेगळं मात्र उंचवर नेणारे हे गोलंदाज त्यापैकी टोणी लेग ब्रेकचा बेताज भाषा त्यांना सन्मानित केले होतं. या स्पर्धेच्या आयोजका शीतलताई श्रीपद भोईर यांच्याकडून हा मान सन्मान. 12 धावांच्या सरण 24 लागल्यात एकी गडीने सुस्थितीमध्ये दमदार वजनदार आणि धमाकेदार सुरुवात. जसं स्पर्धेचं आहे धमाकेदार वजनदार तशी सुरुवात इच्छापूर्ती विषय आणि ते सचिन रजकचा ते फॅन्स आहे किती तुफान आहे ते यंगस्टार हे प्रेरणा देतील. येस डेफिनेटली यार जे फॅन्स फॉलोअर्स आपण मैदान आंतरराष्ट्रीय पाहतो विराट कोहली सचिन रमेश तेंडुलकर कोणते स्टार हे असतात परंतु पहिले फॉलो करतात. हे प्रेरणा देतील सचिनची प्रेरणा घेतील यंगस्टार. आदरणीय अजून आमचे सहयोगी बंधू जे झू गावचे आहेत नरेशजी आत्माराम भोई यांचं सरचे स्वागत आहे. तिसरा ओव्हर जवळ सुशील दाखवल पहिल्या बॅटने सुरुवात करूया. त्याने चौकाराने पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात केली सुशीलची. चौकार टोकून सचिनने इथे डॉट बॉल काढला. पहिला डॉट 5 ओव्हरची मॅच आणि याच मैदानावरती सातत्याने तासन तास ज्या टीमचा सराव चालतो ते मात्र थोडंसं मध्ये दबले गेले 2 ओव्हरमध्ये. त्यामध्ये बाहेर यायचं असेल ना तर एक मॅजिक फिगर एक तो ओव्हर तो कमबॅक करू देऊ शकतो. पण ते कोणतं ओव्हर असं सांगणे कधी नाही. क्रिकेट आहे राईट ऑन ओव्हर विकेट ऑफसाइड ऑप्शन गुडमन सोडता जातो जेला खाली जेल तुटतो आणि जे पहिल्या ओव्हर मध्ये सुशीलला जमला नाही ते काय जमताना मात्र मे जमला. बरोबर बोटांचा बॉल वरती फिंगर सोल आणि तिथे आउटसाइड टपोट लागली. योगेश परतला ही बॅक इंटू द बॉल. पहिला झटका इच्छापूर्ती वाशीगाव. परतताना पहिला झटका पहिली सफलता आपल्या नावे केली. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला. सुयक स्मृती झू गाव आपल्या लाडक्या मित्राच्या नावाने हे चाललेलं हे टीम आणि त्या टीमच्या सुयकच्या नावाने खेळताना झू गावचे हे सर्व त्यांचे मित्र खूप मिस करतो सुयक डेफिनेटली. हस्ताचेर आणि हस्ताचेरला बहिणीकडून अगली वेगळी क्रिकेटच्या रूपाने दिली गेलेली भेट 15 वर्ष दिवस रात्रीमध्ये घेऊन येतात. या स्पर्धेच्या सर्व शीतलताई श्रीपद भोईर नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी कार्तिकसाठी पारितोषिक आलेले प्रत्येक षटकावरून ₹1 2000 आणि प्रत्येक चौकासाठी वाशीगाव 11 सुमुख नाईस नेम सुमुख वाशीगाव 11 प्रत्येक षटकारासाठी रोख ₹2000 आणि चौकार 2000 बरेचसे पारितोषिक लागायला सुद्धा कारण वातावरण तसं मात्र झालं शांत वातावरण धमाकाने कानामध्ये ते घुमणार बॅट साऊंड लाजबात तसे पारितोषिक. सुशील टकावा झाला डाऊन द ग्राउंड क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडू कार्तिकनं खातं खोललं
सपाट अशा कुरवाळीत गेला चेंडू या मैदानाला. ते मैदान आहे गावदेवी झू क्रीडांगण. त्यातामध्येच रंगलाय मॅच क्रमांक 3 इच्छापुती भाषेगाव विपक्ष सुयोग स्मृती झुगाव. तिसरा होता खेळ आपण पाहतो. 3 चेंडू आता सुशील टाकले. एक किमती विकेट जो विध्वंसक घातक फलंदाज त्याला माघारी पेलं कॉटन बोल्ड करताना सुशील दाखवल. पहिला डाव दुसरी विकेट सिंगल स्कोर पुढे जाताना 25 वर. मॅचची गडा जरूर आवाज आली होती. विकेटच्या पाठीमागे घोषांकी क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये अवघे सिंगल अर्जित केली जाते. ती सचिनच्या खात्यात जोडली जाईल. सचिन मात्र पुढे जाईल पण पुढे नेतो टीमला 26 वरती. तिसरं वर्ग मार्गस्थ असताना बोलिंग मार्कवर आपलं दोष कोट्यातील अखेरचं दुसरं षटक. टीम कडून तिसरं बोलिंग मार्कवर सुशील. सफलता 1 मिनिट ती आपल्या नावी आणि टीमला तितकी सफलता. एक गडी बाद स्कोर 26. उल्हासापन विकेट. पुन्हा जोरदार आणला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक खाली. लाजवाब प्रयत्न पण ते यश मिळालं नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल. डीप मिड विकेटवरून आला होता. मिड विकेटच्या ठिकाणी झेल ड्रॉप पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला परंतु धाबा अर्जित केल्या. यश झेल सोडल्यानंतर दोन सरकला इच्छापती वाशी. टीमचा स्कोर 28 वर 28. Only one make it back into the pavilion. Garo. Away from the body. सरसावून पदला ते टाकले. फुटवरचा वापर. Very good fielding with short wicket inside the circle. Super over. End of the third over. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आपण पाहतो सुयोग मित्र मंडळ 15वे वर्ष आपल्या भेटीला सुयोग स्मृती चषक 2024. मॅच इच्छापूर्ती वॉशिंग्टन बॅटिंग करता पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्ताने 1 गडी बाद 28. लाजवाब किंग क्वालिटी आणि तेच किंग क्वालिटी पुन्हा एकदा आपण पाहिजे आर्या विजनची लाजवाब श्रेंग यशवंजी भोईर आपला सलाम. असे कित्येक घटक आहेत. कित्येक घटकाने आकर्षित केले 15 वर्ष एक वेगळ्या लेवलला आणि त्याचं संपूर्ण श्रेय जाईल या स्पर्धेच्या शिल्पकार शीतलताई श्रीपद भोईर आणि त्यांना मिळाली सुयोग मित्र मंडळाची सुरेख साथ. 3 ओव्हरचा खेळ झाला. नाव मयूर रामनाथ भोईर. द ग्रेट ऑलराउंडर द बॉलिंग मार क्रमांक 4 पहिलं टाकणारे समोर आहे फलंदाज कार्तिक. त्यासाठी पारितोषिक आहे प्रत्यक्ष 2000 चौकारी हजार. जोरदार सुरुवात दमदार सुरुवात. ज्या विकेटला या बॅटरला पारितोषिक खेळात लागली होती. खूप पारितोषिक होते परंतु त्या बॅटरला पहिल्या चेंडूवर माघारी पाठवताना परतला अवघ्या 1 वर. दुसरा झटका. बोलिंग मार्कवर आहे दुसरा चेंडू हाताळण्यासाठी आपलं पहिलं गोल टाकणार. टीम कोणचा होता मयूर. पुन्हा एकदा दिशा दिली डाऊन द ग्राउंड. इथे टप्पा मात्र सुरेख असं फिल्डिंग करताना सीमे रेषेले प्रॉपरली फिल्डिंग अँड स्टॉप द बॉल. फक्त सिंगलने खातं खोललं पहिल्या चेंडूवर मनोज सिंगने. धावसंख्येमध्ये सिंगल पुढे जाताना 29 वर 2 गडी बाद. इच्छापूर्ती वाशीगाव.
आणखीन इथे एक अतिशय जबरदस्त चेंडू अफलातून बॉलिंग सट्टिक लँडर कमालीची वापसी. यानंतर टॉससाठी मी विनंती करतो एक नीम ब्रेकनर स्मरणिका एलिमन कुमार तुर्बे आणि रिद्ध एलिमन सांगताना इशारा आला अंपायरचा काय फक्त सिंगल मिळेल डिक्लेअर. काय गोलंदाजी टाकली पहिल्या ओव्हरमध्ये 11ने सुरुवात केली सुशीलने, त्याच्यानंतर मात्र आणखीन 13 धावा म्हणजे पॉवर मध्ये खर्च केले हिमांशु पाटीलने. तदनंतर दॅट इज अ लवली कमबॅक इज टीम थर्ड अँड 2 हिमसेल्फ बाय सुशील ओनली 4 अँड गिव्ह द ब्रेक थ्रू विकेट. फटका मारण्याचा जरूर मैदानामध्ये प्रयत्न स्क्वेअर लेगला दर्जेदार प्रेशर अगदी सिंगल. पियुष पाटील यंगस्टर फील्ड वर जमावत करतो, आकर्षित करतो, लाजवाब. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकते 31 31 वर 2 गडी बाद. तर प्रेक्षकांना माझी विनंती मित्रांनो व्यासपीठ प्लीज आपण फॅन आहात सचिनचे नो डाऊट, परंतु फॅन्स विनंती चांगला चेंडू अतिशय जोरदार अपील बेंड होऊन अपील, परंतु परिणाम नाही अंपायर वरती. पिचिंग होत असेल कुठेतरी ऑफ स्टंप एक्स्ट्रा इथे सांगणे मात्र कठीण आहे. ओव्हर झाली इथे चौथ्या समाप्ती 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीने स्कोर आहे 32 च्या. जाऊया आणि सन्मानित करूया नुकतंच ज्यांचं आगमन झालंय आमचे 7 to 9 चे सर्व्हिसर प्रोप्रायटर दत्ताजी साष्टे यांचा शुभ सन्मान. मी विनंती करतो ताईंना का दत्ता साष्टे 7 to 9 चे हे प्रोप्रायटर मापेगावचे आहेत आणि 7 to 9 हा संघ नेहमीच आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये खेळताना त्या संघ मालकाचा इथे शुभ सन्मान करताना या स्पर्धेच्या सर्व शीतलताई भीर यांच्याकडून मान दिला जातो. भारतीय संस्कृतीला मात्र पूजणार वस्त्र आणि सुगंधी सोडणार पुष्पगुच्छ देऊन दत्ता साष्टेंचा केला इथे सन्मान. सरसे स्वागत आहे. त्यानंतर जाऊया आणि करूया आलेले राकेश पाटील जे वाशी गावचे आहे आमचे सहयोगी जय श्री माताजी. राकेश तुमचं सशे स्वागत आहे. राकेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. सशे स्वागत आहे राकेश पाटील वाशी गावचे आमचे सहयोगी बंधू. त्यांना शुभ सन्मान देताना सरसे स्वागत स्वागतम सुस्वागतम. आपले आहेत ना बसतील ना अशा भाई 4 ओव्हरचा खेळ संपला. नवीन गोलंदाज प्रेम यंगस्टरला उभं करणारी टीम आहे. कौतुक करता मी इथे जाऊन हुतांशु असेल आणि मयूर यांनी घडवण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न जोरीला फटका चांगला परंतु सरचेला गाडी लाजबाब सुशील लाजबाब ब्रेक पुन्हा एकदा एक करिश्मा दाखवतो. हा फिल्डिंगचा उंचा दर्जा वेगळ्या दिशेने जाताना किती रणपण आहे. साधी गोष्ट नव्हती. फ्लडला म्हणजे अजय टीमने झेल टिपला हो आणि फलंदाज तिसरा बाद करण्याचा मोळाचा हातभार लावला सुशीलने. बॅट्समॅन बॅक. सफलता मात्र जिंकली प्रेमने. प्रेमाने टाकलाय चेंडू त्याच्यावर मात्र लप करण्यात काय झेल टिपल्यावर शहर आणणारा झेल. मोनिशला तेच पारितोषिक आहे जे लावलं होतं कार्तिकला प्रत्येक शेवट 2000 आणि प्रत्येक 14,000 रुपये. वाशीगाव 11 सुमुख या टीम कडून पहिली सफलता डेथवर मध्ये टार्गेट सेट करणार. परंतु काय प्रेमने कमाल केली. प्रेमाने टाकलेला चेंडू विकेट घेऊन गेला. सुशीलच्या हाती झेल देऊन परतला रमेश सिंग. दुसरा चेंडू शेवटचा ओव्हर इथे चेंडूला दिशा दिली. दूर मिड विकेट क्षेत्रक्षण फील्ड केली. 2 धावची मागणी केली होती परंतु काय क्षेत्रक्षण पहा तिथे मागणीला मध्ये धुडकावून लावलं या चांगल्या फिल्डरने. त्यांचे मनसुबे मात्र उद्ध्वस्त केले. सिंगल अर्जित धावसंख्या हलकीसे पुढे जाताना 33 वर. एक वेळ वाटलं होतं विघ्नेश का हा 55 पर्यंत जाईल परंतु आता जर बघायला गेलं तर 55 धावा थोडस मात्र दूर होत चालले इच्छापूर्ती वाशी गाव टीमसाठी. राईट हँड ओव्हर द विकेट ऑफसाइड ऑप्शन लाईन पिचिंग ऑफसाइड ऑप्शन एक्स्ट्रा. नतीजा वाईड बॉल. खराब चेंडूने धाव वाढते. 34 वर पोहोचली धावसंख्या. आपण पाहतोय पर्व 15 मध्ये सोय मित्र मंडळ आपल्या भेटीला घेऊन येईल. सोय स्मृती चषक 2024 76 आणि त्यांना एक वेगळी भावाला
नेहमीप्रमाणे दिली जाणारी भेट आपल्या बहिणीकडून अर्थात शीतलताई श्रीपद भोरकडून ही सुएकला दिली जाणारी क्रिकेटच्या रूपामध्ये भेट लाजवाब. ओ माय गॉड, शर्तीचे प्रयत्न लाजवाब झेल मात्र घेण्याचा अटोकटीने प्रयत्न केला होता. खूप मेहनत जम घेतली परंतु हा षटकार अखेरकार त्या लाडक्या प्रेक्षकांना जाऊन गेला. शरण बेदलस्टुक इच्छापूर्ती वाशिका. व्हॉट अ लवली हा पॉलगेट लाभ केला होता आणि तिथे सुशील नामाची भिंत उंची कमी पडली. उंची 7 फीट असता तर डेफिनेटली इज अ सेकंड अनबिलिव्हेबल कॅच. पुन्हा बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट गेला सिली मिडाऊनच्या इथे पण धाम मिळत नाही. निर्धाव चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी 40 वर आतापर्यंत रोखण्यामध्ये यश आहे. ते जात होती पण पुन्हा मी आवाज देतो. नेक्स्ट मॅच स्मरणिका एलिमन कुमार तुर्बे कॅप्टन अँड विथ एलिमन सांडपाडा बोथ कॅप्टनचे हंबल रिक्वेस्ट फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच 2 चेंडूचा खेळ बाकी 4 चेंडू आता प्रेमने टाकले. ही कम्स इन वन्स अगेन राईट आर्म ऑफ द विकेट. बॅक फुट वर जाताना एक कडक फरक डाऊन द बॉल. लाजवाब झेल घेताना जतीन तांडेल. लाजवाब झेल जतीन पाटील. लाजवाब झेल. बॉलिंग मार्कोपेन का गोलंदाजी षटकार खाला पण हार मारली नाही. या कोळ्या वयाचा हा बॉलर टीम प्रस्थापित करताना खूप मेहनत घेतली. बिग मॅन असो त्याच्यानंतर हिमांशु पाटील असो आणि तदनंतर मात्र मी अवघड उल्लेख केले मयूर आणि ऋतांशु पाटील या 6 इतर 6 नवक्या केल्यानं खेळत्या टीम नावाने आपल्या सुएकच्या स्मृती झू गाव शेवटचा लास्ट डिलिव्हरी कडक बॉल आहे मैदानाच्या आवाज आला परंतु पुन्हा झेल लाखाली. जतीन पाटील बॅक टू बॅक 2 आंद्रे. कमाल केली प्रेमने या ओव्हर मध्ये तब्बल धक्के दिले 3 आणि जी धावसंख्या वाढवते 50 वर तिला मात्र सीमित ठेवली 40 वर. 40 धावा 1 इनिंगचा खेळ मात्र समाप्त. बॅटिंग साठी आमंत्रण दिलं त्यामध्ये 5 गडी बाद 40 टार्गेट सेट केलं समोर. सुयोग स्मृती झू गाव एलिमन 41. जाऊया आणि पुन्हा एकदा करूया शुभ सन्मान आलेल्या पाहुण्यांचे. येस थोडं प्रेमसाठी पारितोषिक आलं. रोख रुपये 500 रुपये. उमेश मांजरेकर रुपेश मांजरेकर रुपेश मांजरे यांच्याकडून पाहतोय. ओ टू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. ताई देखील आमच्या सोबत जॉईन झालेत आणि कॉल करतील. येस कौशल पाटील. हेड इज कॉल अँड कॉल इज व्हेरी लॉंग. हेड कुशल टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदाच या मैदानात येत असताना शीतलताईंचं आयोजन सुयोग स्मृती चषक कसं वाटलं आणि काय सांगशील? हे फ्लड लाईट, हे मंच, ही ट्रॉफी, ही स्पर्धा 15 वर्ष सगळ्यांचंच मन जिंकलंय. आयोजन खूप चांगलंच असतं दरवर्षीप्रमाणे. यावर्षी देखील चांगलं आयोजन आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस रीड 11 सानपाडा टीम कडे जातोय. अजय काय वाटलंय? टॉस हारलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? बॅटिंगच करणारा निर्णय घेतला असता. नंतरला प्रेशर नको म्हणून. बॅटिंग करत असताना किती धावा अपेक्षित असतील या मैदानावर? ही खेळपट्टी जर पाहिजे तर गोलंदाजासाठी अनुकूल आहे. स्टार्ट चांगला झाला तर नंतर गोलंदाज कमबॅक करतात. या मॅच मध्ये अनेक मॅच मध्ये पाहिलात तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 56. 15 वर्ष ही स्पर्धा अखंड सुरू आहे. डे नाईट स्पर्धा म्हणजेच नवी मुंबईतील अग्र नामांकित स्पर्धा म्हणून सुयोग स्मृती चषकाला गणलं जातं. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? दरवर्षी जी स्पर्धा असते नवी मुंबईतली म्हणजे अशा नामांकित स्पर्धा त्यातली एक स्पर्धा असेल
आणि त्यांच्या भावासाठी ठेवलेली एक स्पर्धा आहे, यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. मान्यवरांना देखील मनपूर्वक आभार आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस झाला आहे आणि टॉस स्वर्णिका 11 कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन कौशल पाटीलने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सानपाडा टीमला. बघूया एक बिग बॅटल, बिग फाईट, सानपाडा वर्सेस कुमार 11 तुर्बे. एक चांगली मॅच. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ही आहे सुयोग स्मृतीची ही ट्रॉफी. ही ट्रॉफी कोण जिंकणार? 24 संघ आपले नशीब आजमावण्यासाठी या जुगावच्या मैदानावर येणार आहे आणि कोण होणार उद्याच्या दिवशी चॅम्पियन याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया, ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश. मी शीतलताई भोईरांना विनंती करतो की आपण आलेल्या पाहुण्यांचं आदरणीय राकेशजी पाटील आहेत वाशी गावचे झालेलं आहे. नरेशजी भोईर नुकतं ज्यांचा फोटो घ्यायचा त्यांना सन्मानित करूया. जे श्रीमाताजी नरेश भोईर 40 प्लस एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत 40 प्लस कुपरी गावचे नरेशजी भोईर, त्यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर मी रुपेश मांजरे यांना विनंती करीन आपण सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चांगले स्फोटक फलंदाज 40 प्लस कडून शहरी फुटून खेळतात. त्याचबरोबर अनिरुद्ध डावरकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. एक उत्कृष्ट विकेट किपर अनिरुद्ध डावरकर फ्रॉम माफे. त्यानंतर मी रुपेश मांजरे यांना विनंती करतो आपला शुभ सन्मान इथे केला जातो. शीतलताई भोईर या स्पर्धेच्या सर्वेसर्वा 40 धावा बनवल्या. त्यानंतर गणेश ठाकूर यांचा सन्मान झालेला आहे. अनिरुद्ध डावरकर हे सन्मान स्वीकारतील. रुपेश मांजरे यांना सन्मान देतात आमच्या ताई या स्पर्धेच्या सर्वेसर्वा शीतलताई श्रीपाद भोईर. त्यानंतर मी विनंती करतो अनिरुद्ध डावरकर उत्कृष्ट असे यष्टीरक्षक माफे रुद्र 11 त्यांचा शुभ सन्मान इथे करण्यात जातो. या स्पर्धेच्या प्रमुख शीतलताई श्रीपाद भोईर. जाऊया, ऐकूया. बदलला हा निसर्गाचा नियम आहे. त्याचबरोबर गणेश ठाकूर यांनाही सन्मानित करूया. कोपरी गावचे आमचे सहयोगी बंधू गणेश ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे केलं. पुन्हा एकदा ऐकूया या उर्वरित 5 ठिकाणी जुबानी आपल्या रोहित भोगीच्या. थँक्यू सो मच. महागुरु आमचे सँडी सरांचा आवाज तुम्ही मागच्या इनिंग मध्ये ऐकला, अर्थातच पहिल्या 17 मध्ये तुम्ही ऐकलात आणि पारितोषिक आला. पहिला बॉल मध्ये जर षटकार मारला तर किशोरजी विचार यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहिलाच बॉल मध्ये ऑन साइड आडव्या बॅटने पंचांचा इशारा आला. 104 रन चौकाराने मात्र सुरुवात केलेली आहे. ऋतुंशी पाटीलसाठी आणखीन एक पारितोषिक आला. जर 25 धावा या इनिंग मध्ये साकारल्या तर सन्माननीय परेशजी भोई यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना दिला जाईल. योगेश भगत 11 गोलंदाजी मार्क वरती या टार्गेट सेट केलं 41 41 धावसंख्येचं आणि या धावा डिपेंड करायची इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. यावेळचा बॉल वेगवान जोरदार बॉल पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरती बॉल पीच जवळ सरळ विकेट किपर नितीन सुतारच्या हातामध्ये हा डॉट बॉल आपला पाहायला मिळतोय. इच्छापूर्ती वाशीगाव संघ हार मानणारा संघ नाहीये. त्याचबरोबर सन्माननीय उत्तमजी भगत साहेब आणि त्याचबरोबर रामचंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2024 मध्ये. घरचा संघ मैदानामध्ये आपला पाहायला मिळतोय. समोर वृत्तांशु पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल फुल टॉस आहे. मिस टाइम बॉल आहे. सचिन रजक चेंडूच्या खाली अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक रन तर कंप्लीट झाले आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. फलंदाजांच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट सुंदर पाहायला मिळाली. त्याचबरोबर लॉंग ऑफला तैनात सचिन रजक यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि थर्ड अंपायर यस ऑन फील्ड अंपायर मात्र डिसिजन सोपवलं थर्ड अंपायर वरती. बीमार बॉल आहे की नाही हा चेक करायचा. थर्ड अंपायर सांगतील यस डिसिजन यस फेक डिलिव्हरी आहे. बॉल वरती 2च धावा मिळते. फुल टॉस बॉल परंतु वेगवान होता गॅरोचा हा बॉल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 6च्या घरामध्ये. 6 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग स्मृती जुहगाव त्यांच्या विरोधामध्ये इच्छापूर्ती वाशीगाव. ज्या प्रकारे म्हटलं होतं विघ्नेश सरांनी ज्यावेळेस टॉस झाले दोन्ही टीम्स मध्ये इच्छापूर्ती वाशीगाव संघ
नाईट स्पर्धेसाठी ओळखला जाणारा संघ आहे. खऱ्या अर्थाने नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ हा संघ करत असतो सातत्याने. आणि गॅरोने देखील सांगितलं भरपूर वर्षानंतर झुगाव आणि वाशीगाव टीमची मॅच होती. बॅटल मात्र भरपूर जुना आहे आणि आज मात्र या बॅटल मध्ये कोणता संघ जिंकेल. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. चेंडू आतापर्यंत 3 झालेत. योगेश भगत गॅरो गोलंदाजी मार्क वरती. P1चा पहिले षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप काउ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक लॉंगऑफच्या रिझनला सचिन रजक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल भन्नाट वेगाने खोलात टाकलेला हा बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू डॉट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाज ऋतांशू पाटीलला. ऋतांशू पाटील व्यावसायिक खेळाडू झाला. खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र या खेळाडूच्या माध्यमातून खेळला जातं. झुगावचं नाव मात्र नवी मुंबईच्या बाहेर नेले. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये या झुगावचं नाव या ऋतांशू पाटीलने लिहिलं. तोच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटच्या रिजनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल फरार झाला. ऋतांशू रामचंद्र पाटीलच्या बॅटमध्ये होतो हा दमदार चौकार. धावसंख्येचं टार्गेट जो ते डिफेंड करता इच्छापूर्ती वाशीगाव टीम. आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 10 धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. इथून ब्रेक थ्रूची गरज आहे इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. परंतु सुरुवातीची गरज होती झुगाव टीमला. ती सुरुवात मात्र करून दिली ऋतांशू पाटीलने. यावेळचा बॉल मात्र वाईट पाहायला मिळतो. लेग स्टिकच्या हा बाहेर बॉल. संघाची धावसंख्या मात्र 1 या धावसंख्येने 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 11 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. योगेश भगत गॅरो इच्छापूर्ती वाशीगाव टीम. आजचा दिवस खूप चांगला राहिला इच्छापूर्ती वाशीगाव टीमचा. यावेळचा बॉल हलक्यात आणि ढकलून दिला. फर्स्ट स्लिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चांगली चिकी सिंगल पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळत आहे. जतीन पाटील आणि ऋतांशू पाटील या दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 12 वरती. 12 बिनगडीबाद सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते सुयोग स्मृती झुगाव या टीमची. आणि त्याचबरोबर सन्माननीय फुलचंद्रजी भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो सुयोग स्मृती चषकामध्ये. आणि त्याचबरोबर सन्माननीय उत्तमजी भगत साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत करतो सुयोग स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 15 मध्ये. इच्छापूर्ती वाशीगाव टीम त्यांच्या विरुद्धमध्ये सुयोग स्मृती झुगाव हा चालू असलेला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर त्याचा अकाउंट षटकाराच्या सहाय्याने खोलेल त्याला मात्र कॅश प्राइज असेल 500 रुपये सन्माननीय किशोरजी बिचारे साहेबांकडनं. ही सुवर्ण संधी आहे झुगावच्या प्रत्येक फलंदाजांसाठी. पहिल्या बॉलवरती जर षटकार ठोकून आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं ना तर किशोरजी बिचारे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पाहायला मिळते भरत शिंदे. इच्छापूर्ती वाशीगाव टीमची खऱ्या अर्थाने ओळख पाहायला मिळते. भरत शिंदे गोलंदाजी मार्कवरती राईट अप ओव्हर द विकेट. समोर ऋतांशू पाटील. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लगायचा होता मिडॉनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतो. इच्छापूर्ती वाशीगाव टीमसाठी आजचा दिवस का चांगला आहे तर सकाळी झालेली स्पर्धा कराव्याच्या मैदानावरती नमो चषक. त्या नमो चषकामध्ये 3 सामने जिंकून हा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ इच्छापूर्ती वाशीगाव टीमने केला आजच्या दिवसामध्ये. याही वेळचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केलाय आणि त्रिफळा मात्र उद्ध्वस्त करत असताना पहिली सफलता मिळवून देतोय इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. रमेश सिंग माफ करा भरत शिंदे हा गोलंदाज.
सुयोग स्मृती जुगाव टीमची खऱ्या अर्थाने ओळख मयूर भोईर. मी सातत्याने मयूर भोईर ज्यावेळेस मैदानामध्ये खेळत असतो, मी समालोचन करत असतो, त्यावेळेस मी उदाहरण देत असतो जिद्दीचा आहे खेळाडू, भरपूर जिद्द आहे या खेळाडूमध्ये, भरपूर चिकाटी आहे. आणि मला अजूनही आठवतंय या अग्रिकोळी प्रीमियर लीग झाली होती, कदाचित पर्व क्रमांक 2 होतं, भूमिपुत्र मैदान कासबागची टीम होती, जुगाव टीमची नेतृत्व करत होता. फिंगरला इंजुरी झाली होती तरी सुद्धा हा खेळाडू मात्र आपल्या टीमसाठी मैदानामध्ये भरपूर संघर्ष करत होता. तर फिंगरला इंजुरी झाली होती तरी खेळाडू मात्र कॅचेस खूप चांगल्या प्रकारे पकडत होता, चेंडूला घाबरत नव्हता. फिंगर इंजुरी झाली म्हणून काय आला, मी माझ्या संघ मालकाने दाखवलेला माझ्यावरती भरोसा, खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती दाखवली. यावेळचा बॉल मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. मयूर भोईर यांच्या माध्यमातून सिंगल रन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सलामीला आलेला फलंदाज जतीन पाटील नॉन स्ट्राईक वरती पाहत होता. ऋतांशु पाटीलचा खेळ, आता मात्र त्याला संधी मिळाली आहे. संघाची धावसंख्या जर पहिली तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. बराच शिंदे हा गोलंदाज पी तुझं षटक घेऊन आला. हा खेळाडू खऱ्या अर्थाने हार मानणारा खेळाडू नाही आहे. संपूर्ण संघ इच्छापूर्ती वाशीगाव संघ शेवटपर्यंत फाईट देईल यात काही शंकाच नाहीये. यावेळचा बॉल मात्र पॉईंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली पैकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक धाव संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुयोग स्मृती चषक 2024 आपण पाहताय, पर्व क्रमांक 15 आपण पाहताय. शीतलताई यांचं अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस रात्र ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईची मानाची स्पर्धा सुयोग स्मृती चषक. भरत शिंदे यांचा हा देखील बॉल पंचांकडे जोरदार अपील केली. हा देखील बॉल डॉट पाहायला मिळतो. अप्रतिम षटक, फक्त या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट ऋतांशी पाटीलची मिळवली आहे. आणि या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना इच्छाप्रती वाशीगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14, एक गडी बाद सुयोग स्मृती जुगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आमच्या सोबत गुणलेखक मंदार आहेत, ते समीकरण सांगतायत. 18 चेंडू आणि 18 बॉल मध्ये 27 रनची मॅच आहे. मात्र वेगवान हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव सुयोग स्मृती जुळगाव टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 15-15 रन स्कोर कार्ड वरती. जतीन पाटील हा नवीन हिरा शोधलाय सुयोग स्मृती जुळगाव टीमने. यंगस्टर आहे आणि घरच्या मैदानावरती चांगला सराव असेल जतीन पाटीलचा. यावेळचा बॉल मात्र शॉर्ट आउट पुल केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील या बॉलवरती 6 धावा षटकार. आणि या 6 धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे 21-21. जतीन पाटीलचा मी जुगाव टीमने नवीन हिरा शोधला. त्या अर्थाने जतीन पाटील हा फलंदाज मात्र सलामीसाठी आला होता ऋतांशु पाटीलच्या सभेत. आणि जास्त प्रमाणामध्ये त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेस त्याला स्ट्राईक मिळेल त्याने चांगली कामगिरी केलेली आहे.
खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूला सन्मान मात्र जतीन पाटीलने दिला. खूप चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे सुयोग स्मृती जोगाव टीमचा आणि या मैदानावरती भरपूर अभ्यास करत असणारा आत्मविश्वास या फटक्याच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू होता. याही बॉलला तो बॉललाईनच्या बाहेर पाठवू शकला असता, परंतु सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे समोर एक्सपिरियन्स खेळाडू आहे, ज्या खेळाडूकडे प्रचंड अनुभव आहे. मयूर भोईरला त्याने स्ट्राईक वरती आणलंय. समीकरण त्यांच्या बाजूने अगदी सोपं झालेलं आहे. सुयोग स्मृती जोगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. कार्तिक तेवर गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा बॉल सोडून दिलाय. हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. या बॉल वरती चान्सच नाहीये. वाईड यॉर्कर म्हटलं ना तर भले भले मोठमोठे फलंदाज मात्र घुटणे टेकतात. वाईड यॉर्कर वरती तुम्ही मोठ्या फटक्यासाठी जाल तर तुम्ही ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप कव्हरला जो क्षेत्ररक्षक तैनात असतो ना त्याच्या हातामध्ये झेल देऊन बसाल. परंतु यावेळचा बॉल वेगवानही होता आणि चांगल्या टप्प्यावरतीही टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी कार्तिक तेवर इच्छाप्रती वाशीगाव टीम कडनं. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न मयूर भोईर यांचा. आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर असं वाटलं की जोगाव संघ पूर्णपणे या मॅच वरती कब्जा त्यांनी निर्माण केलाय, परंतु यानंतरचे पहिले दोन्ही बॉल जर पाहिल्यानंतर ते बीट केलेत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. जर 2 बॉल मधून एखादा मोठा फटका आला तर वर्चस्व गाजवेल या मॅच मध्ये जोगाव संघ. यावेळचा बॉल पंचांचा इशारा काय येतोय? या व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स समोरच्या टीमला बहाल केले जातात. कार्तिक तेवर गॅरोला देखील माहिती आहे आपण टार्गेट कमी डिफेंड करतो, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स द्यायचे नाहीयेत. बॅटने रन्स आले तरी चालतील. 14 बॉल 18 ची गरज आहे या मॅच मध्ये सुयोग स्मृती जोगाव टीमला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्ही मयूर भोईरला टाकू शकत नाहीये. हा फटका मात्र कडक पाहायला मिळतो मयूर भोईरच्या बॅटमधनं. समीकरण अगदी सोपं झालं. येणारे चेंडू 13 आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 12. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. बघणार ज्या प्रकारे सुयोग स्मृती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 13 बॉल 12 ची गरज असताना याही वेळचा बॉल मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी होती. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळत असताना टीम सुयोग स्मृती जोगाव टीमला. या स्पर्धेवरती मंदार हे प्रेक्षकांची गर्दी नाहीये, प्रेक्षकांचं प्रेम आहे या स्पर्धेवरती. गेले 15 वर्ष सातत्याने हे प्रेक्षक मात्र या स्पर्धेवरती प्रेम करत आलेत आणि याही वर्षी मात्र शीतलताई यांचं आयोजन दमदार पाहायला मिळतोय. सुयोग स्मृती चषकामध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि गर्दी अजून वाढेल कारण की इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील आपल्याला खेळताना दिसणार आहे. प्रेक्षकांना देखील माहिती आहे भूषण पाटीलची बॅटिंग या मैदानावरती जुनं नातं आहे. ज्याच्या वेळेस या मैदानावरती भूषण पाटील उतरतो ना प्रेक्षकांची गर्दी अजून वाढते, भरपूर प्रचंड मध्ये वाढते. नेक्स्ट मॅच सानपाडे टीमचा सुपरमॅन तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. 13 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे मंदार. सुयोग स्मृती वाशीगाव टीमला 13 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 10 रनची गरज. अगदी सोपी मॅच झाली आहे सुयोग स्मृती जोगाव टीम साठी. चला 13 बॉल 10 रनची गरज आहे. बरंच शिंदेचं खूप चांगलं षटक पाहायला मिळाला, परंतु कार्तिक तेवर कडनं अपेक्षित होतं गॅरोला की या ओव्हरमध्ये कमीत कमी धाबा कार्तिक तेवर खर्च करेल. चला 13 बॉल 10 रनची गरज. शेवटचा बॉल कार्तिक तेवर. मयूर भोईर साठी यावेळचा बॉल ही वेगवान पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मोनिश सुतार. 1च रन मिळेल आता मात्र समीकरण आलंय. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. यात काही डाऊट नसणारे, शंका नसणारे. पुन्हा एकदा भरत शिंदे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी
डिफेंड करू शकतील, एवढ्या धावा मात्र वाचवतील का या ओव्हरमध्ये, कोणत्या गोलंदाजाला प्राचरण केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉलमध्ये 9 रनची गरज. मूर्ती चषक 2024 पर्व क्रमांक 15 मध्ये सर्व प्रेक्षकांचं सर्ज स्वागत करतोय. तुम्ही मॅच पाहता इच्छापूर्ती वाशीगाव त्यांच्या अगेन्स्ट सुयोग स्मृती जुहूगाव, आणि सध्या स्थिती मात्र खूप चांगली आहे सुयोग स्मृती जुहूगाव टीमची. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर भन्नाट खेळ केलाय. ऋतांशु पाटील, त्यानंतर सुशील मयूर असतील, जतीन पाटील असतील, हिमांशु पाटील असतील, अप्रतिम दर्जाचा खेळ. घरच्या मैदानांना निराश केलं नाहीये, घरच्या प्रेक्षकांना निराश केलेलं नाहीये जुहूगावच्या या संघाने. परंतु 12 बॉल आणि 9 रनची गरज. या वेळचा बॉल परफेक्ट मारला बॅट मयूर भोईरच्या बॅट मधनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 38-38. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा होता, थोडासा निराश आहे मयूर भोईर. म्हटलं होतं मयूर भोईर जिद्दीचा खेळाडू आहे, जिद्द चिकाटी सर्व काही भरले या खेळाडूमध्ये. जुना जाणता खेळाडू आहे सुयोग स्मृती जुहूगाव टीमचा. अवघ्या फक्त 3 धावसंख्येची गरज. यावेळचा बॉल मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. रनआउटची संधी परंतु पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला जतीन पाटील हा खेळाडू. समीकरण अगदी सोपं झालं, औपचारिकता नाही म्हणू शकत परंतु समीकरण अगदी सोपं. येणारे चेंडू 9 आणि 3 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती स्टेप बॉल कलेक्ट करायला हवा होता नितीन सुतारने. या बॉलवरती देखील चिकी सिंगल पाहायला मिळते. 2 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच रिद 11 सानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्णिका 11 कुमार 11 प्रोबे. दोन्ही टीम्सने मात्र सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच प्रति या मॅच मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. जतीन पाटील यांच्या बॅटमॅन येईल का विनिंग स्ट्रोक. यावेळचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे की काय. हा यस वाईट बॉल पाहायला मिळते. स्कोर इज लेवल. औपचारिकता फक्त शिल्लक 1 धावसंख्येची गरज आहे. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 8 बॉल 1 धावसंख्येची गरज. पहिली मॅच जिंकण्यासाठी आपल्या घरच्या मैदानावरती घरचं आयोजन घरच्या प्रेक्षकांना निराश केलेला नाहीये. हा देखील बॉल डॉट पाहायला मिळतं. अजून थोडासा वेट करावा लागेल आपल्याला. 7 बॉल 1 रनची गरज. 7 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 1 रनची गरज. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपकजी पाटील साहेब आपला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय की काय. नितीन सुतारांच्या हातातनं बॉल निसटला आणि 1 रन साठी विनिंग रन आलेली आहे. सुयोग स्मृती जुहूगाव संघ ठरलाय या मॅचचा विजेता संघ. आणि हार्ड लक बॅड लक इच्छापूर्ती वाशीगाव टीम तुमच्या माध्यमातून चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंट साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर सुयोग स्मृती जुहू